धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. आजचा दिवस हा फार मित्रांनो धन्य आहे. आजच्या दिवशी एक पवित्र कुळामध्ये पवित्र व्यक्ती, पवित्र महामानव, पवित्र असा एक देह, जो तीर्थक्षेत्र देहूमध्ये जन्माला आले असे जगतवंदनी जगद्गुरू तुकोबराया यांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी तीर्थक्षेत्र देहूमध्ये झाला. धन्य आज दिन. त्या दिनाला, त्या दिवसाला, त्या तारखेला, त्या तिथीला महाराजांनी फार महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक काळ कूळ जी जी तिथी असेल त्या तिथीला फार महत्त्व दिलेलं आहे. ज्या तारखेला वाराला फार महत्त्व दिलेलं आहे. त्याप्रमाणे धन्य आजी दिन, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. माझं काय झालं आता, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झालं आणि उजळले भाग्य आता अवघी चिंता वारवली. याप्रमाणे जीवनाचा कायापालट झाला. एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये यावी आणि आल्यानंतर जीवनामध्ये कसं परिवर्तन घडतं. एखादी जर सद व्यक्ती, एखादा सद चांगला गुणी मित्र किंवा एखादा आपला सहकारी जर चांगल्या आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसे बदल घडत असतात, त्या दिवसाला तिथीला या अभंगामधून तुकोबरायांनी फार महत्त्व दिले. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. झाली पापा तापा तुटी. जी जी पापं होती आत्तापर्यंत माझ्या मनात विकल्प आलेले, माझ्या मनात वेगवेगळ्या शंका आलेल्या, माझ्याकडून न कळत एखाद्याला शब्द बोललेला, एखाद्याला मी दुखवलेला, एखाद्याला मी त्याला नाराज केलं आहे, त्याची मी माफी मागितलेली आहे. त्याला ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो आयुष्यामध्ये असा प्रसंग आला ना, तर लगेच त्या मित्राची, आपल्या भावाची, आपला कुणी असो त्याची माफी मागून मोकळं व्हा. तो क्षण, ती वेळ फार महत्त्वाची. त्यानंतर काय घडेल सांगता येत नाही. मनामध्ये पाप जरी आलं तर त्याची माफी मागा. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. महाराज म्हणतात दैन्य आहे आमच्या जीवनामध्ये, दैन्य आलं गेलं आम्हाला कळलंच नाही, गेले उठाउठी. कुठं गेलं कळलंच नाही. एवढं मोठं भाग्य आपल्याला या तुकोबरायांच्या गाथेमधून मिळतं.